आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे शरद पवार यांनी 10 आमदारांनाच पुन्हा फोन करून बैठकीला येण्याचं निमंत्रण दिलंय। गेल्या 2 दिवसांपासून शरद पवार यांनी 12 आमदार सोडून जवळपास सगळ्या आमदारांना फोन केला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे। 12 आमदार सोडून बाकी सगळ्यांना शरद पवार यांनी फोन केलेला आहे आणि बैठकीला येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे। तर शरद पवार यांनी आज पुन्हा 10 आमदारांना फोन करून बैठकीला येण्यास सांगितलेलं आहे। तर फोनवरून बैठकीला येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि गेल्या 2 दिवसांपासून शरद पवार यांनी त्या 12 आमदारांना सोडून जवळपास सगळ्याच आमदारांना फोन केलेला आहे, अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। एकूण 53 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि त्यापैकी 12 आमदार सोडून जवळपास सगळ्या आमदारांना शरद पवार यांनी फोन केलेला आहे आणि बैठकीला येण्याचा आदेश दिलेला आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत। विनोद, कोण ते 10 आमदार आहेत ज्यांना आज पुन्हा एकदा शरद पवारांनी फोन करून बैठकीचं निमंत्रण दिलंय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता रायगड चव्हाण येथे पक्षाची बैठक आहे आणि या बैठकीला येण्यासाठी आधीच आदेश करण्यात आले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदारांसाठी व्हिप सुद्धा जारी करण्यात आला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर काही उर्वरित जे आमदार आहेत त्या आमदारांची भूमिका अजूनही कोणत्या गटात जायची स्पष्ट नाही। त्या सर्व आमदारांना शरद पवार यांनी फोन केला आहे आणि जी गटबाजी आहे ती आता साधारणतः बैठक झाल्यानंतर कळेल की कोणत्या गटामध्ये आमदार आहेत। त्यामुळे सर्व आमदारांना फोन शरद पवार यांच्या माध्यमातून गेला आहेत आणि सर्व आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे आणि आज उर्वरित 10 आमदारांना हे सुद्धा फोन करण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे ते 10ही आमदार आज बैठकीला उपस्थित असतील अशी शक्यता नाकारता येत नाही। विनोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि तिथल्या सगळ्या अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून आमदारांचं संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावा केला जातोय आणि त्यामुळे आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या बैठकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। जास्तीत जास्त आमदारांनी आपल्या बैठकीला उपस्थित राहावं म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर अजित पवार गटाची वांद्रे येथील भुजबळ यांच्या एमईटी संस्थेच्या सभागृहामध्ये बैठक पार पडते। पक्षाच्या 53 आमदारांपैकी किती आमदार कोणत्या गटासोबत आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। तर अजित पवार गटानं 40हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय। बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दोन्ही गटांकडून व्हिप जारी करण्यात आलेला आहे। तर आपण 2 दृश्य पाहतोय। एक आहे यशवंतराव चव्हाण सेंटर, ज्या ठिकाणी शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची। आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय ती आहे वांद्रे एमईटी येथील दृश्य, ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पाडली जाणार आहे। पक्ष एक मात्र गट 2 झालेले आहेत आणि त्यामुळे एकीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वात बैठक होती आणि दुसरीकडे अजित पवारांच्या नेतृत्वात बैठक होणार आहे। त्यामुळे कोणते आमदार कोणत्या बैठकीला उपस्थित असणार आहे यावरूनच संख्याबळ स्पष्ट होणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीकडे लागलेलं आहे। तर सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत। खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अभूतपूर्व असं अधिवेशन आज या ठिकाणी पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळेल। राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित राहते। गेल्या 3-4 दिवसातला राज्याच्या कानाकोपऱ्यातला विविध घटकांतला जो प्रचंड अभूतपूर्व प्रतिसाद आदरणीय अजितदादांच्या पाठीमागे उभा राहिल्याचं जे पाहायला मिळतं आहे ते अत्यंत अभूतपूर्व असं आहे।
आणि मी सुद्धा कुठल्याही आमदाराला फोन केलेला नाही. शेवटी आपलं त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन असेल तर आपण त्यांना बोलू शकतो, पण हक्काने कोण बोलू शकतो तर पवारसाहेब आणि अजितदादा बोलू शकतो. जे काही नेते अजितदादांबरोबर गेलेले आहेत त्यातले पण बऱ्याच लोकांना हक्क नाही आमदारांशी बोलायचा. जो काय आहे साहेबांना आहे आणि दादांना आहे, आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी आमदार हे साहेबांचं ऐकतात. 2 आमदार आलेले आहेत, बाकीचे आणखी किती आमदार आहेत? परिवारामध्ये काही चर्चा सुरू आहे का? काही याचा परिणाम समेट घडवण्याचा प्रयत्न होतोय का परिवाराकडे? हे बघा, समेट करून आणण्यासाठी प्रयत्न थोडासा उपर केला दादा. मराठी कळतच नाही. तो निर्णय घेतल्यानंतर जे काय होईल ते होईल. शेवटी व्यक्तीवर असतं. प्रयत्न तर शेवटपर्यंत आपण सर्वजण करत असतो. आणि एकच मला सांगायचं की हे जे काही चाललंय ना, त्या सगळ्या गोष्टी बघून लोकांना आपलं कुटुंब दिसायला लागतं. परवा जेव्हा आम्ही कराडला जात होतो लोकांनी पवार साहेबांची आमची गाडी अडवली. अनेक लोक होते, साहेबांनी ते ऐकलं का नाही माहीत, पण एक महिला 52 वर्षाची महिला त्या तिथं आल्या होत्या आणि त्यांनी एवढंच सांगितलं, साहेब माझं आणि राजकारणाचं दूर दूर कुठेही काही नातं नाही, पण जे तुमच्यावर चाललेलं आहे मला असं वाटतं की ते माझ्या कुटुंबावर पण अशी परिस्थिती आली, बाहेरून येऊन कोणी माझं कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केला तर मी ठामपणे एका चांगल्या विचारा पाठीमागे राहील. पवारसाहेब मी तुमच्याबरोबर आहे. यातून एक जो मेसेज आहे सामान्य लोकांना सुद्धा, जे आज झालेलं आहे, जे काय राजकारण गलिच्छ झालेलं आहे याबद्दल निषेध हे सामान्य लोक करतात. आणि एका चांगल्या विचाराने पवारसाहेब पुढे जात असतात सामान्य लोक. खाली घे, पाठी घे, अरे माझ्या मागे मला हाथ काट. जो भी पोस्ट होल्डर है, डिस्ट्रिक्ट के हो, तालुका के हो या विविध सेल के हो, सबको बुलाया है. 1 बजे बम्बई में मीटिंग है. ऑलरेडी अगर आप देखें तो बहुत जन यहाँ पे ऑलरेडी पहुंचे. 1 बजे की मीटिंग. सगळे पवार साहेब. तर आपण हे दृश्य पाहिलेली आहेत. रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती म्हणजे एकतर पवार कुटुंबातच फूट पडलेली आहे आणि पवार कुटुंबातलेच आणखी एक आमदार म्हणजे रोहित पवार यांनी देखील स्वतः म्हटलेलं आहे की सध्या राजकारणात काय चाललेलं आहे याचा नेम नाही, सामान्य लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या शरद पवारांनाच पाठिंबा दर्शवणाऱ्या आहेत असं रोहित पवार यांना वाटतंय. आपण जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे एमईटी इथून, ज्या ठिकाणी अजित पवार यांचे समर्थक जमतायत बैठकीसाठी आणि दुसरीकडे देवगिरीकडे जाणार आहोत. अजित पवारांच्या बंगल्याच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आहेत. सगळ्यात आधी प्रणाली तुझ्याकडे येते. आपण कायम पक्षांतर होत असतं, एखादा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जेव्हा एखादी व्यक्ती किंवा आमदार खासदार जात असतात तर आपण म्हणतो कोणत्या पक्षात चाललोय. आता मात्र राज्यात अशी स्थिती निर्माण झालेली आहे, पक्ष न विचारता कोणत्या गटात जात आहे. अगदी खरं म्हणाली, हे चित्र गेल्या वर्षीपासून आपण बघतो आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका पाठोपाठ भूकंप होताना आपण पाहतो आहोत आणि त्यात एक नवीन भूकंप जो 3-4 दिवसांपूर्वी पडलाय तो राष्ट्रवादी पक्षाच्या नावानं पडलेला आहे. जिथे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे 2 गट झालेले आहेत आणि या गटामध्ये कोणत्या आमदारांचं कोणाला समर्थन आहे हे चित्र आज स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीचं खरं भविष्य काय आहे, राष्ट्रवादीची किती शकलं होत आहेत आणि कोण कोणाच्या बाजूने आहे हे याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे. त्यापैकी एक आधी जी बैठक आहे ती अजित पवार यांच्या गटाची बैठक आहे जी बांद्रा इथल्या एमईटी या शैक्षणिक संकुलामध्ये होती आहे आणि त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी यायला सुरुवात झालेली आहे. इथे विशेष रजिस्ट्रेशन काउंटर तयार करण्यात आलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार हे काउंटर तयार करण्यात आलेलं आहे आणि तिथं येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची आधी नोंदणी करून त्यांना तशा पद्धतीचं आय कार्ड दिलं जात आहे आणि नंतर सगळ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ही बैठक 11 वाजता सुरू होणार आहे. 11 वाजायला आलेले आहेत, परंतु आमदार मात्र हळूहळू पोहोचत आहेत. आतापर्यंत केवळ 3 ते 4 आमदार इथं आलेले आहेत. जी माहिती मिळते त्यानुसार बहुतेक आमदार हे अजितदादा पवारांबरोबरच इथे येणार आहे, जे त्यांच्या बंगल्यातून अजून तरी बाहेर पडले नाही. प्रणाली, जवळपास 40हून अधिक आमदार अजित पवार यांच्या गटात असल्याचा दावा केला जातोय. तिथलं वातावरण, तिथल्या आमदारांशी तुला संवाद साधता येईल का? आज एक प्रकारचा उत्साह दिसतोय की पक्ष सोडल्याची किंवा शरद पवार गट सोडल्याची खतखत सुद्धा थोडी जाणवते. काय एकूण तिथे सगळं वातावरण आहे?
खरं तर आपण आत्ता मुख्य जे MITचं दार आहे तिथं आहोत आणि आतमधल्या प्रांगणामध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येणारे पदाधिकारी, आमदार किंवा महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत ते सगळे याच रस्त्याने येत आहेत आणि त्यामुळे आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत. इथे आपण पाहतोय की राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून लोक आपल्याला येताना दिसत आहेत, सगळे अभिवादन करतायत आणि सकाळपासूनच ही लोक यायला सुरुवात झालेली आहे. अनेकांना जी वाहनं मिळतील, जशी मिळतील तसे ते येत आहेत आणि बांद्रा हे खरं तर मुंबईतलं, तसं म्हटलं तर मध्यवर्ती जरी ठिकाण असलं तरीही ते येण्या जाण्यासाठी फारसं सोयीचं नाही. त्यामुळे येताना मात्र लोकांना थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळे पदाधिकारी मागे पुढे येऊ शकतात. त्यामुळे 11 वाजताची जी बैठक आहे ती सुरू व्हायला नक्कीच उशीर होईल, जवळपास आता स्पष्ट दिसतंय. अजूनही आपण पाहतो की पदाधिकारी येत आहेत आणि नोंदणी करतात. त्यामुळे इथलं चित्रसुद्धा, इथलं म्हणा किंवा YB चव्हाण सेंटर यांचं जे चित्र आहे ते एकाच वेळी जवळपास स्पष्ट होईल असं आपल्याला दिसून येतं. अगदी बरं प्रणाली, असंच आपल्या सोबत राहा. आता थेट जाऊयात देवगिरी बंगल्यावर, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आहेत. विशाल, सगळेजण वाट पाहतात की अजितदादा देवगिरीहून कधी निघणार आणि MITला पोहोचणार आणि सगळेजण अजितदादांच्या प्रतीक्षेत आहे. आणखी किती वेळ लागणार आहे? 11ची जी वेळ होती ती आता पुढे सरकली आहे. देवगिरी बंगल्यावरती आता हालचाली वाढू लागलेल्या आहेत. थोड्याच वेळात कोणत्याही क्षणी जे आहेत हे अजित पवार MITच्या दिशेने निघतील तशा हालचाली ज्या आहेत त्या या ठिकाणी सुरू झालेल्या आपण पाहतोय. खरं तर अजित पवार यांची MIT या ठिकाणी 11 वाजता आमदारांसोबत बैठक आहे आणि त्याच बैठकीला अजित पवार आता कोणत्याही क्षणी जे आहेत हे त्यांचं शासकीय निवासस्थान देवगिरी आहे या ठिकाणावरून ते निघतील. आतापर्यंत सकाळपासून देवगिरी बंगल्यावरती जवळपास 20 ते 25 आमदार जे आहेत हे अजित पवार यांची भेट घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे हा आकडा आता अधिक वाढतो का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. कारण का अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आमच्याकडे 45 पेक्षा अधिक आमदार आजच्या बैठकीला उपस्थित राहतील अशा पद्धतीचा दावा करण्यात आलेला आहे. मात्र या बैठकीच्या सुरुवातीलाच किती आमदार येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण का आतापर्यंत 20 ते 25 आमदारांनी भेट जी आहे ही अजित पवार यांची घेतलेली आहे आणि आता थोड्याच वेळात अजित पवार जे आहे ते MITच्या दिशेनं निघतील. त्यामुळे आज राष्ट्रवादीचं चित्र एक स्पष्ट होईल, ते म्हणजे शरद पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत आणि अजित पवार यांच्यासोबत किती आमदार आहेत हे चित्र जे आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. आपण पाहतोय अगदी बरोबर आहे विशाल. काही वेळापूर्वी शरद पवारांनी 10 आमदारांना फोन केला होता आणि आदेश दिले होते बैठकीला येण्याचे. अजित पवारांकडून सुद्धा आज पुन्हा कोणाला फोन गेलेत का? बैठकीला निघण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण चर्चा कोणाशी अजित पवारांची सुरू आहे का? मंत्रिपदाची शपथ घेतली ते सुद्धा मंत्री होते. त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, धनंजय मुंडे हे सर्व लोक जे आहेत हे अजित पवार यांच्यासोबत बैठकीला होते. रामराजे निंबाळकर ज्यांना कित्येक वर्षाचा सभागृहाचा अनुभव आहे ते सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यामुळे आज अजित पवार कशा पद्धतीनं भूमिका मांडतात किंवा त्यांच्यासोबत किती आमदार असणार आहेत हे अधिक पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण का गेले 2 दिवस अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याची संख्या जी आहे ही समोर येत नव्हती. मात्र आज अजित पवार यांच्या गटाचे अधिकृत प्रवक्ते उन्मेष पाटील यांनी सांगितलेलं आहे की आमच्याकडे 45 पेक्षा अधिक आमदार आजच्या बैठकीला उपस्थित राहतील आणि जे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत त्या आमदारांवरती कारवाई केली जाईल. कारण का पक्ष हा आमच्याकडे आहे, राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही सत्तेत आहोत. त्यामुळे आम्ही जो व्हीप बजावलेला आहे या व्हीपचं पालन हे संबंधित आमदारांना करावंच लागेल. जे आमदार व्हीपचं पालन करणार नाहीत त्या आमदारांवरती कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा इशारा सुद्धा जो आहे हा सकाळीच उन्मेष पाटील यांच्याकडनं देण्यात आलेला आहे. त्यामुळे अजित पवार यांची भेट घेऊन आल्यानंतर उन्मेष पाटील यांनी ही प्रतिक्रिया जी आहे ही माध्यमांना दिलेली आहे. त्यामुळे अनेक आमदार जे आहेत हे काही आमदार द्विधा मनस्थितीत सुद्धा असलेले आपल्याला पाहायला मिळाले होते. काल परवापर्यंत शरद पवार यांच्यासोबत असलेले प्राजक्त तनपुरे यांनी सुद्धा अजित पवार यांची या 2 दिवसात सलग भेट घेतलेली आहे. सकाळी सुद्धा ते त्यांची भेट घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे आज अजित पवार कशा पद्धतीनं शक्ती प्रदर्शन आमदारांच्या बाबतीत करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण का म्हणाले आपल्याला माहिती आहे 2019ला सुद्धा असाच प्रयोग झाला, असाच प्रकार झाला. त्यामध्ये सुद्धा असं मांडण्यात आलं होतं की अजित पवार यांच्याकडे 52 आमदार गेलेले आहेत. त्यानंतर शरद पवार यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये सूत्र फिरवली आणि अजित पवार यांच्याकडे हाताच्या बोटावरती मोजण्या इतकेच आमदार जे आहेत
हे राहिले होते। त्यामुळे तसं काही चित्र आज पाहायला मिळतं का? शरद पवार ही राजकारणातली अशी ताकद आहे की कोणत्याही क्षणी बाजू जी आहे ही पलटू शकतात अशा पद्धतीची ओळख शरद पवार यांची आहे। त्यामुळे आज तशा पद्धतीचं जे 2019ला चित्र महाराष्ट्रानं अनुभवलं, अगदी बरोबर, महाराष्ट्राच्या राजकारणातलं चाणक्य म्हटलं तर शरद पवारांचं नाव विशाल घेतलं जातं। मात्र विशाल, सकाळपासून जे कार्यकर्ते येत आहेत किंवा गेल्या या काही दिवसांतल्या घडामोडी ज्या सुरू झाल्यात, तुमचं इतर राजकारण्यांशी किंवा सगळ्या समर्थकांशी कार्यकर्त्यांशी जे बोलणं होत असेल, आता हे सगळेजण या सगळ्या गोष्टींना यूज टू झालेत का? जे आपण अगदी सराईतपणे शब्द वापरला जातो, तर यांच्या पण अगदी आता ते वळणी झालेलं आहे का की पक्ष सोडणं, गट निर्माण होणं? कारण हा सुद्धा महाराष्ट्रातला राष्ट्रीय पक्ष होता ज्याचे आता 2 भाग झालेले आहेत, त्यामुळे या समर्थकांना पण याची सवय झाली आहे का आता? तर त्या बाबतीत कशा पद्धतीने त्याला उत्तर देता येईल? सुनील तटकरे बराच वेळ देवगिरी या ठिकाणी होते, त्यांनी बराच वेळ अजित पवार यांच्याशी या सगळ्या बाबतीत चर्चा केल्याचं समजते। त्यामुळे एकंदरीत जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर आता देवगिरी बंगल्यावरती ह्या हालचाली ज्या आहेत ह्या वाढू लागलेल्या आहेत। अजित पवार कोणत्याही क्षणी MEDच्या दिशेनं निघतील। त्यामुळे आत्ताचं जर आपण चित्र पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांचा गराडा जो आहे हा बंगल्याला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे अजित पवार कोणत्याही क्षणी बांद्र्याच्या दिशेनं जे हे निघतील म्हणाले। अगदी बरोबर आहे। जसं मी आता विशाल तुला विचारलं की तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये अनेक राजकारण्यांशी बोलला असणार, अनेक कार्यकर्त्यांशी बोलला असणार, तर हे राज्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडतायत, एकाच पक्षाचे 2 भाग होत आहेत, सगळे कार्यकर्ते जे जीव तोडून या पक्षासाठी झटत असतात ते देखील यूज टू झालेत का अशा 2 गटांमध्ये सामील होण्यासाठी? तर आपण थेट आता ही सगळी दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय, ती म्हणजे एकतर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। सकाळपासून तिथे आमदारांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा जमलेली आहे। कोणत्याही क्षणी अजित पवार देवगिरीतून बाहेर पडतील आणि थेट METला जाणार आहेत, ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन होणार आहे। त्यांच्यासोबत किती आमदारांचा पाठिंबा असणार आहे हा आकडा निश्चित होणार आहे। तर दुसरीकडे YB चव्हाण सेंटर या ठिकाणी देखील शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली जाते आणि त्या ठिकाणी शरद पवार यांचे समर्थक त्यांना किती आमदारांचा पाठिंबा असणार आहे हे आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे। मात्र सध्या महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड सुरू आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधले 2 गट अजित पवार आणि शरद पवार, कुणाचा पाठिंबा कुठल्या गटाला आहे हे पुढच्या काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे। तर या सगळ्यावर काही वेळापूर्वी छगन भुजबळ जे अजित पवार यांच्या गटात सहभागी झालेले आहेत, मंत्रिपदाची शपथही त्यांनी घेतलेली आहे, त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती पाहूयात। नाशिकमध्ये सुद्धा 99% आमचे कार्यकर्ते जे आहेत ते आमच्या बरोबरच आहे। आता 1% कधी काही न काम केलेले त्यांचे चेहरे जे आता पुढे येतात, आम्ही तुमच्याबरोबर नाही हे सांगण्यासाठी त्यांची आम्हाला अजिबात काळजी वाटत नाही। तर अजित पवार यांचे सगळे समर्थक आणि त्यांना पाठिंबा दर्शवलेले सगळे आमदार म्हणतात आम्हाला बिलकुल काळजी नाही, आमचं संख्याबळ हे सर्वाधिक असणार आहे। आपण जाऊयात, आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडलेली आहे, ती आहे सध्या MET इथं, ज्या ठिकाणी अजित पवार पुढच्या काही वेळातच दाखल होणार आहेत। प्रणाली, अजित पवार यांना यायला तिथं आता काही मिनिटं शिल्लक आहेत, आमदारांची संख्या वाढतीये, कार्यकर्त्यांची संख्या वाढतीये, पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढलेला आहे। एक प्रकारे आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। अगदी खरं आहे आणि त्याची जय्यत तयारी दोन्ही पातळ्यांवर झालेली आहे। म्हणजे YB चव्हाण सेंटर असेल किंवा MET असेल। आता आपण पाहतो की या ठिकाणी जे माजी खासदार आहेत आनंद परांजपे ते या ठिकाणी आलेले आहेत। असे हळूहळू पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। आणि मी जसं म्हणाले की ही जागा जी आहे थोडीशी अडचणीची आहे, त्यामुळे या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या लोकांना पोहोचणं जरासं कठीण होतं, त्यामुळे वेळ लागतो आहे पदाधिकाऱ्यांना यायला। त्यामुळेच बैठकीची वेळ सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे। अजितदादा पवार हे त्यांच्या बंगल्यावरून निघाले आणि त्यानंतर इथे पोहोचले की मग या सगळ्या बैठकीला सुरुवात होईल। आपण पाहतो आहोत की कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळेजण या ठिकाणी पोहोचत आहेत आणि त्यामुळे थोड्या वेळातच आपण बघू की या ठिकाणी बैठकीला सुरुवात होईल। पण मूळ मुद्दा आहे की आज चित्र स्पष्ट होणार आहे की कोण कुठल्या गटामध्ये आहे आणि किती आमदारांचं कुणाला समर्थन आहे, हा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा
महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठीची म्हणून ही जी आपण म्हणूया एक अग्निपरीक्षा जी आहे ती सगळ्या आमदारांना, खासदारांना, पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली अशी म्हणायला हरकत नाही. वेगवेगळे जे पदाधिकारी आहेत ते यायला लागलेले आहेत. या ठिकाणी 3 ते 4 आमदार पोहोचलेले आहेत. अनेक आमदार जे आहेत ते अजितदादा पवार यांना भेटून गेलेले आहेत आणि उर्वरित जे पदाधिकारी आहेत ते मात्र या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. प्रणाली, या कार्यकर्त्यांशी संवाद साधता येईल का आपल्याला? भागातून आलेले आहेत. या कार्यकर्त्यांशी बोलता येईल का? कारण नेहमी निवडणुका पक्षाचं चिन्ह यावर होत होत्या, आता निवडणुका चेहरे बघूनच होणार आहेत का? कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय आहे? काय भूमिका आहे तुम्हा सगळ्यांची? काय नाही, पिंपरी चिंचवडची संपूर्ण जनता ही आदरणीय अजितदादा पवार यांच्या सोबत राहिलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादांना पाठिंबा देण्यासाठी आले. बरं, चर्चा अशी आहे की काही आमदार जे आहेत ते निघून गेलेले, तुम्हाला काय वाटतं? नाही, आमदार निघून गेले ते मला सांगता येणार नाही, पण आम्ही संपूर्ण पिंपरी चिंचवडकर दादांसोबत आहे. बरं, वेगवेगळ्या भागातून लोक येत आहेत, काही जणांची आपण काही महिला पदाधिकारी सुद्धा येत आहेत, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया. मॅडम, कुठल्या भागातून आलेला तुम्ही? रायगड. बरं, अजितदादांना सोबत आहात? आपण पाहतोय की वेगवेगळ्या भागात. तुम्ही कुठून आला? भंडारा जिल्हा. बरं, मला सांगा की आज चित्र स्पष्ट होणार आहे, काय वाटतंय तुम्हाला? का होईल स्पष्टपणे आज निर्णय घेतील ना पुढारी. बरं, सगळे आमदार अजितदादांच्या पाठीशी असतील? आम्ही सर्व पाठीशी आहोत त्यांच्या. सर्व जिल्ह्यातले लोक प्रफुल्लभाई सोबत आहेत, अजितदादासोबत आहोत. भंडारा जिल्हा तुमचं विधानसभा क्षेत्र. नक्की आपण पाहतोय की मी जसं म्हणाले अगदी रांग लागली. आपण काही जणांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तर या संपूर्ण परिसरामध्ये रांग लागलेली आपल्याला बघायला मिळते. कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा सतत ओघ या ठिकाणी सुरू झालेला आहे, परंतु चित्र मात्र अजितदादा आल्यावर स्पष्ट होणार आहे की नेमके किती आमदार. अगदी बरोबर प्रणाल, मी थोडं थांबवते कारण आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते. तर बातमी आहे चुनाभट्टी इथली. चुनाभट्टीमध्ये जमीन खचलेली आहे, खड्ड्यात वाहनं कोसळून नुकसान झालेलं आहे. 1 नाही 2 नाही तर तब्बल 40 ते 50 वाहनं या खड्ड्यात कोसळलेली आहेत. चुनाभट्टी इथल्या राहुल नगर इथं ही जमीन खचलेली असून इथल्या खड्ड्यामध्ये अनेक वाहनं ही कोसळलेली आहेत. नागरिकांची ही 40 ते 50 वाहनं खचलेल्या खड्ड्यामध्ये पडलेली आहेत. तर या मोठं नुकसान या वाहनांचं झालेलं आहे. दरम्यान खचलेल्या जमिनीच्या परिसरात नागरिकांना इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाकडून ही खबरदारी घेतली जाते. ही थेट दृश्य चुनाभट्टीमधली पाहतोय, ज्या ठिकाणी जमीन खचलेली आहे आणि जमीन खचल्यामुळे थेट 40 ते 50 वाहनं या खड्ड्यात पडलेली आहेत. तर याविषयी आमचे प्रतिनिधी संतोष गोरे आपल्यासोबत आहेत. थेट संतोषकडे जाणार आहोत. संतोष, ही जी वाहनं ज्या ठिकाणी खड्ड्यात पडलेली आहे जमीन खचल्यामुळे, हा संपूर्ण नागरी परिसर आहे का? या संपूर्ण भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहेत? म्हणाली तिथं अपघात जरी झाले, जमीन खचली आहे त्याच्यामुळे वाहनांचं नुकसान झालंय, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आणि ही एक बिल्डिंग तिचं काम तिथे सुरू होतं. सुमारे 35 मजल्यांची ही बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम झालं होतं. त्याच्यामुळे जमीन खचल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आणि त्या इमारतीच्या बाजूला एक कॉलेज पण आहे, तर त्या कॉलेजला आज सुट्टी देण्यात आलेली आहे. कारण की खड्ड्यामुळे काय झालं की तिथला जो परिसर आहे तिथं अक्षरशः डांबरी रोड जो आहे त्याला सुद्धा तडे गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आता पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट होणं आणि पूर्ण त्या बिल्डिंगनं काय काय नुकसान झालेलं आहे याचं काम प्रशासनाकडून सध्या सुरू आहे. तिथे प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेत का संतोष? हो, फायर ब्रिगेडचे अधिकारी तिथे आहेत आणि त्यांच्याकडनं नेमकं काय काय तिथं घडलंय त्याची सगळी चौकशी तिथे केली जात आहे. आणि पुढे काही होऊ नये यासाठी परिसरातील इमारती जसं खाली करण्यास सांगितलेलं, रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. आणि कॉलेजमधल्या जे बाजूला जे कॉलेज आहे तिथं सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. जसं तुम्ही म्हणालात की या ठिकाणी इमारतीचं काम सुरू होतं, 35 मजले इमारतीचं काम सुरू होतं आणि त्यासाठी बांधकाम या ठिकाणी या भागात सुरू होतं. त्यामुळे या इमारतीशी संबंधित जे कोणी व्यवस्थापकीय लोक असतील त्यांच्याशी अधिकाऱ्यांचं बोलणं झालंय का? नेमकं कारण काय होतं हे समजू शकलंय का? आता ते जे इमारतीचे जे इंजिनियर वगैरे होते त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रशासनाचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. मात्र अजून त्यांच्याकडून अधिकृतरित्या अजून काही सांगण्यात आलेलं नाहीये. मात्र तिथे जे झालेलं जे खोदकाम होतं किंवा ज्या कामामुळे जे व्हायब्रेशन होत होतं त्यामुळे हे जमिनीचं नुकसान झालेलं आहे किंवा त्याचं भूस्खलन झालेलं आहे हे स्पष्ट होत आहे.
धन्यवाद संतोष या सविस्तर माहितीसाठी। चुनाभट्टीमध्ये ही जमीन खचलेली आहे। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही, मात्र 40 ते 50 वाहनं या खड्ड्यात पडलेली आहेत आणि त्यामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्या बाजूलाच लागून कॉलेज आहे, कॉलेजला आज सुट्टी देण्यात आलेली आहे। मात्र ही दुर्घटना जी आहे ही खरं तर खूप भयंकर आहे, कारण हा जो परिसर आहे हा नागरी वस्तीचा परिसर आहे, ज्या ठिकाणी ही जमीन खचलेली आहे। या ठिकाणी एका 35 मजली इमारतीचं बांधकाम देखील सुरू होतं। मात्र आता ही आपण थेट दृश्य पाहतोय, चुनाभट्टी मुंबईतली ही दृश्य आहे ज्या ठिकाणी जमीन खचून 40 ते 50 वाहनं या खड्ड्यात पडली आहेत। आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। राष्ट्रवादीच्या पक्षात नेमकं काय चाललंय या सगळ्या घडामोडी पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।